विण दोघातलेही तुटे ना या मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लवकरच सुष्मिता अंशुमन आणि काकूला मोठा धडा शिकवू शकते. मालिकेत आपल्याला आतापर्यंत असं बघायला मिळालं की अंशुमनची दादागिरी सुष्मितावरती अजून जास्त वाढत चालली आहे आणि सुष्मिता जी आहे ती फक्त सहन करते. अंशुमनने रागाच्या भरात सुष्मिताला असं जोरात ढकलून दिलं होतं, त्यामुळे सुष्मिता खाली पडली, तिचा पाय मुरगळला, तिच्या पायाला जखम झाली होती. आता स्वानंदीला खूप मोठा डाऊट आलेला असतो अंशुमनवरती, परंतु सुष्मिता अंशुमनबद्दल स्वानंदीला काहीच सांगत नाही. आता स्वानंदी जेव्हा सुष्मिताला विचारते, "खरं सांग तुला कसं काय लागलं पायाला?" तर त्यावेळेस सुष्मिता सांगते, की "मी सांगितलं ना बाथरूममध्ये माझा पाय घसरला, साबणाचं पाणी होतं, पाय घसरला आणि मी पडले. अशा प्रकारे जखम झाली." आता सुष्मिता अंशुमनबद्दल काहीच खरं बोलत नसते. मालिकेत आपल्याला बघायला मिळतं, की जेव्हा सुष्मिता तिच्या रूममध्ये असते अंशुमनसोबत, तेव्हा अंशुमन साधं लक्ष पण देत नसतो सुष्मिताकडे. तो फक्त म्हणजे त्याच्याच कामात व्यस्त असतो. परंतु जेव्हा स्वानंदी तिकडे येते, तेव्हा अंशुमन पटकन सुष्मिताकडे जातो आणि असं नाटक करतो ॲज इफ त्याला खूप काळजी आहे सुष्मिताची. तेव्हा तो असं नाटक करतो आणि सुष्मिताच्या पायाखाली उशी ठेवतो. बोलतो, "तुला लागत तर नाहीये ना? तुझ्यासाठी मी काय खायला आणू का?" आणि तेवढ्यातच स्वानंदी तिकडे येते. स्वानंदीच्या लक्षात येतं की अंशुमन हे सगळं नाटक करतोय आणि तेव्हा मग स्वानंदी खिचडी घेऊन आलेली असते सुष्मितासाठी. सुष्मिता बोलते, "मला नको आहे खिचडी." पण स्वानंदी बोलते, "घे ना बाळा खाऊन." आणि त्यावेळेस अंशुमन देखील मग ती खिचडी घेतो आणि लाडीगुडी करायला लागतो सुष्मिताला आणि ती सुष्मिताला खिचडी खायला सांगतो. परंतु जेव्हा अंशुमन तिकडून जातो, तेव्हा स्वानंदी स्पष्टपणे सुष्मिताला विचारते, "मला खरं सांग सुष्मिता, तू बाथरूममध्ये घसरून तुला एवढी मोठी जखम झाली आहे का? खरं सांग काय झालं होतं नेमकं?" तेव्हा सुष्मिता काहीच सांगत नाही. अंशुमनला खूप जास्त राग होता सुष्मिताचा. जेव्हा सुष्मिता त्याला सारखं-सारखं बोलत होती आणि तेव्हा अंशुमनने असं ढकलून दिलं सुष्मिताला आणि तिला जखम झाली. पण याविषयी सुष्मिता काही सांगत नाही. पण ती घाबरत असते. स्वानंदी तेव्हा बोलत असते, "मला खरं सांग, तुला मला घाबरण्याची गरज नाहीये." तेवढ्यातच काकू तिकडे येते आणि काकू आता मग त्यांच्यामध्ये येते. ती बोलते, "काय रे तुझं काय चाललंय स्वानंदी? म्हणजे मी समजते तुझी ती छोटी बहीण आहे. तू ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेस स्वतःच्या बहिणीबद्दल. परंतु तू असा अंशुमनावर आरोप नाही घेतला पाहिजे, की अंशुमननेच काहीतरी केलं असेल." आणि त्यावेळेस मग काकू जी आहे ती त्यावेळेस वेळ निभावून घेण्याचा प्रयत्न करत असते. मालिकेत दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, की स्वानंदीच्या घरी माहेरी स्वानंदीची आई मंदाकिनी जेवणाच्या ताटावर फोनवरती व्यस्त असते. तेव्हा त्यांचा मुलगा बोलतो, "अरे काय चाललंय आई? तूच म्हणते नेहमी आम्हाला ताटावर फोन नाही यूज करायचा. आता तूच यूज करतीये." तर मंदाकिनी सांगते, "अरे थांब रे, माझ्या माझ्या मुलीच्या आज वटपौर्णिमाचे फोटोज येणार आहेत, त्यामुळे मी थांबली तर तेव्हा सुष्मिता मग वटपौर्णिमेचे फोटोज मंदाकिनीला पाठवते. त्यावेळेस मग ते फोटोज ती स्वानंदीच्या बाबांना व सगळ्यांना दाखवत असते. तेव्हा अंशुमनने तिला हातात उचलून घेतलेलं असतं. तेव्हा मग ते म्हणतात, "हे असं का उचलून घेतलंय? त्याला काय पाय नाही का चालायला सुष्मिताला?" तर तेव्हा ती सांगते मंदाकिनी, की सुष्मिताच्या पायाला लागलंय, जखम झाली, त्यामुळे अंशुमनने हातात धरून घेतलंय. तेव्हा स्वानंदीचे बाबा विचारतात, "कशी जखम झाली सुष्मिताला?" तर मंदाकिनी असं सांगते, की ते बाथरूममध्ये ती घसरली आणि तुला जखम झाली." तेव्हा स्वानंदीच्या बाबांना खूप मोठी शंका येते अंशुमनवरती. स्वानंदीचे बाबा असं म्हणतात मंदाकिनीला, की "तू ओळखते अंशुमन कसा आहेस ते आणि मग तुला खरंच वाटतंय, की सुष्मिताला पाय घसरून बाथरूममध्ये अशी जखम झाली असेल? का दुसरं काही झालं असेल त्यांच्या दोघांमध्ये? अंशुमनने काही केलं असेल का?" आणि या सगळ्यामुळे मंदाकिनीला स्वानंदीच्या बाबांवरती राग येतो. ती म्हणते, की "तुमचं काय चाललंय नेहमी? नेहमी तुम्ही तुमच्या जावयावरती डाऊट घेत असता. ती म्हणली आहे ना, ती बाथरूममध्ये घसरून पडली तर पडली आहे. तुम्ही का टेन्शन घेताय? आणि बघा हा किती काळजी घेतोय. त्याने उचलून घेतलंय तिला. याचा अर्थ त्याला किती काळजी आहे सुष्मिताची." अशा पद्धतीने मंदाकिनी वेळ निभावून घेत असते. पण स्वानंदीचे बाबा बोलतात, "जर तुला तुझ्या मुलीची एवढी पडली आहे, तर तू शहानिशा केली असतेस. सुष्मिताला विचारलं असतं, की का जखम झाली? कशी जखम झाली? या सगळ्याविषयी तू विचारलं असतं. पण तू तसं काहीच केलं नाही. याचा अर्थ तुलाच पडली नाही तुझ्या मुलीची." असं स्वानंदीच्या बाबा बोलतात. अशा प्रकारे ते मंदाकिनीला देखील गप्प करतात. मालिकेत पुढे आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळतो. झालेलं असं असतं, की तुम्हाला माहितीच असेल, की अ, या सगळ्यामध्ये स्वानंदी आणि समरमध्ये काय झालं, की त्यांनी एकमेकांना प्रपोज केला. आधी समरने स्वानंदीला प्रपोज केलं. स्वानंदीने देखील आय लव्ह यू बोलला आणि या सगळ्यामुळे समर जो आहे तो खूप जास्त खुश झालेला असतो. आजीला देखील या सगळ्या बातमी समजलेली असते आणि त्यावेळेस आजी स्वानंदी आणि समरचे कौतुक करते. ती म्हणते, की "तुमचा नवीन जोडपा छान दिसतोय." समोर बोलतो, "नवीन जोडपा काय? आमचं आधीच लग्न झालंय." तर आजी बोलते, "पण नवीन प्रेम तर फुललंय ना तुमच्यामध्ये." आता समरला प्रश्न पडतोय, कसं कळलं नेमकं आजीला?
तेव्हा समर बोलतो, "काय स्वानंदीने सांगितलं काय?" मग आजी बोलते, "नाही, नाही स्वानंदीने नाही सांगितलं. माझी पण खबरी आहेत." आणि असं आजी बोलते आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की आजी देखील त्या दोघांना आशीर्वाद देते, की तुमच्यातलं प्रेम असंच फुलत राहू दे. आणि मालिकेत आपल्याला असेच छान-छान गोष्टी बघायला मिळतात, की पुढे जेव्हा स्वानंदी आत बाथरूममध्ये गेलेली असते, तेव्हा समर त्याच्या मित्रासोबत बोलत असतो. त्या मित्राची बायको देखील असते. ते आता समरला टिप्स देत असतात, की आता तुमच्यात नवीन नातं फुललंय ना, कालचा दिवस, कालची तारीख लक्षात ठेव. तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी जशी महत्त्वाची आहे ना, तसं कालचा दिवस पण महत्त्वाचा आहे. कारण काल तुम्ही एकमेकांना प्रपोज केलंय, प्रेम व्यक्त केलंय. तो दिवस देखील खूप महत्त्वाचा असतो, असं ती बोलते. अशा पद्धतीने ती समरला समजवण्याचा प्रयत्न करत असते. समरच्या मित्राची बायको, की तुम्ही आता असंच एकमेकांसोबत राहिलं पाहिजे. आता स्वानंदी कुठे वॉशरूममध्ये गेली आहे ना, ती फ्रेश होऊन बाहेर आली ना, तिचा हात पकडायचा आणि तिला असं जवळ ओढून घ्यायचं आणि अशा गोष्टी ते टिप्स समरला देत असतात. आता समरला या सगळ्या गोष्टी तर पटत नसतात. समर बोलतो, की माझ्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे आणि मी काही सगळं करणार नाही. तेव्हा ती मग बोलते, की "नाही अरे, लव्ह लँग्वेज असते हे." तर मग समर बोलतो, "ती तुमची लव्ह लँग्वेज असेल तुमच्याकडे राहू द्या. माझ्याकडे नको. मला काही सगळं करायला जमणार नाही." परंतु आपल्याला बघायला मिळतं, की तेवढ्यात थोड्याच वेळात स्वानंदी तिकडे येते आणि स्वानंदी तिकडे आल्यावर विचारते, "काय झालं? कोणासोबत बोलत होता?" तर मग समर सांगतो, की कशाप्रकारे त्याचा मित्र, त्याची बायको ते सांगत असतात, की त्यांची लव्ह लँग्वेज काय आहे ते आणि ते स्वानंदीसोबत असा हात धरायचं, जवळ ओढायचं असं सगळं टिप्स देत असतात. त्यावेळेस स्वानंदी बोलते, "मग करा की तसं. हे घ्या माझा हात." आणि अशा पद्धतीने आता स्वानंदी तिचा हात समरकडे देते आणि समर देखील खुश होतो. तो म्हणतो, "मी तुमचा हात पकडू शकतो?" आणि असं बोलून तो मग स्वानंदीचा हात स्वतःच्या हातात घेतो आणि स्वानंदीला जवळ घेतो. आता आपल्याला या सगळ्या सीनमध्ये असं बघायला मिळतं, की हे दोघे तर एकमेकांच्या मध्ये रोमॅन्टिक पद्धतीने हरवलेले असतात. परंतु त्याच वेळेस काकू तिकडे येते. काकू त्यांच्या रूमच्या बाहेरून त्यांना लपून सगळं लपून-छपून सीन बघत असते. तेव्हा काकू बोलते, "अरे बापरे! आता तर गडबड होतीये. आता समर आणि स्वानंदी खरोखर जवळ आलेत एकमेकांच्या. आता त्यांच्यात फक्त मैत्री नाही राहिली, तर नवरा-बायकोचं नातं निर्माण व्हायला लागलंय, प्रेम निर्माण व्हायला लागलंय." आणि याच कारणामुळे काकूला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आजीची तर इच्छा असते, की लवकरात लवकर त्यांना त्यांचे परतोंड बघायला मिळावी समर आणि स्वानंदीकडून. परंतु काकूची इच्छा असते, की काही झालं तरी पहिला या घराचा वंशज अंशुमनच्याच पोटी जन्माला येणार आणि या घराची सगळी इस्टेट, सगळी प्रॉपर्टी अंशुमनला व त्याच्या मुलालाच मिळणार. परंतु आपल्याला मालिकेत असं बघायला मिळतं, की या सगळ्यामध्ये काकू जी आहे ती जेव्हा लपून हा सगळा सीन पाहते, की समर आणि स्वानंदी एकमेकांच्या जवळ आलेत, या सगळ्याने तिचा फार जास्त जळफाट होत असतो. तेव्हा काकू असं ठरवते, की आता बघाच मी काय करते. तुमच्या या फुलणाऱ्या नात्यामध्ये कशाप्रकारे मी मध्ये येते ते बघाच. आता मालिकेत पुढे आपल्याला मोठा ट्विस्ट असा बघायला मिळणार आहे, की अंशुमन आणि त्याची आई मिळून काहीतरी कारस्थान रचतात आणि हे दोघे एकमेकांच्या रोमॅन्टिक क्षणात जेव्हा पण समर आणि स्वानंदी एकमेकांमध्ये रोमॅन्टिकली हरवतील, तेव्हा काकू आणि अंशुमन त्यांच्यामध्ये येणार आणि त्यांचा सगळा हा प्रेम भंग करून टाकणार आणि अशा पद्धतीने ते दोघांच्या मध्ये येणार. असा त्याने प्लॅन केलेला असतो. काकू यावेळेस देखील असंच करते. आत्ताच्या आता नाटक करते असं, की तिला चक्कर आली, त्रास होतोय आणि मग समरला टेन्शन येतं काकूला काय झालं? आणि तो मग तिला चेकअपसाठी घेऊन जातो. आणि त्याच वेळेस मग अंशुमन स्वानंदीला बोलतो, "काय स्वानंदी वहिनी, काय आठवतंय का मी तुम्हाला काय चॅलेंज दिलं होतं? की पुढच्या 6 महिन्यात तुमचं नातं संपेल, तुमचं नातं नाही राहणार." आणि अशा पद्धतीने म्हणजे अंशुमनने एक प्रकारचं चॅलेंज देऊन ठेवलेलं आहे स्वानंदीला, की पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचं नातं संपेल, तुमचं एकमेकांसोबत डिव्होर्स होईल. आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, की या गोष्टी कशा घडून येतायत. कारण मला काय वाटतंय, की आता मालिकेत कुठेतरी समर आणि स्वानंदीने एकमेकांकडे त्यांचं प्रेम व्यक्त केलंय, तर त्यांच्यात दुरावा तर नक्कीच येईल. आज ना उद्या काही ना काही दुरावा येईल, कारण ही मालिका आहे. आणि अंशुमन नेमकं आता काय कळतंय असं, की ज्यामुळे या दोघांमध्ये दुरावा येईल, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. परंतु स्वानंदीने देखील चॅलेंज दिलेलं आहे, की काही झालं तरी आमचं प्रेम काय असं आलतू-फालतू नाही, की कावळ्याच्या शापाने कधी काही मरत नाही. असं स्वानंदी अंशुमनला बोलते आणि सांगते, की तुझ्या या सगळ्या म्हणण्याने काही फरक पडणार नाहीये. तर पाहूया मालिकेत नेमकं अजून काय-काय गोष्टी घडून येतायत. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. थोड्याच वेळात मालिकेचा एपिसोड मी अपलोड करणार आहे आणि पाहूया मालिकेत पुढे अजून नवीन-नवीन नेमकं काय-काय घडतंय ते. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप-खूप धन्यवाद. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय-काय घडतंय ते.